गरजवंतांचा लढा म्हणून जरांगेंनी मराठा आंदोलन छेडलं. समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळवला. नंतर थेट राजकारणात उतरण्याचा प्लॅन आखला. सध्या महाराष्ट्राच्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून राजकीय पटलावर सध्या एक से बढ़कर एक राजकीय चाली खेळल्या जात आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेत उमेदवार उतरवण्याची घोषणा केल्यानंतर या खेळाला आता रंगत आली आहे. सत्तेच्या या खेळात वंचितांना खुर्चीपर्यंत घेऊन जाण्याचा चंग त्यांनी बांधला. लोकसभेत जरांगे फॅक्टरचा परिणाम बऱ्यापैकी जाणवला होता. यामुळे विधानसभेत जरांगे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत. उभे करणे, पाडणे आणि पाठिंबा देणे अशा 3 भूमिका जरांगे सध्या घेताना दिसत आहेत. पण यामुळे सगळेच राजकीय पक्ष बुचकळ्यात पडलेत. तिरकी चाल खेळून सरकार सकट विरोधकांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न ते करतायत. जरांगे पाटील सध्या मराठा, मुस्लिम आणि दलित मतदारांची मोड बांधताना दिसत आहेत. मराठा, मुस्लिम, दलित यांचं एकत्रीकरण म्हणजे MMD पॅटर्न राबवण्याचा ते प्रयत्न करताना दिसत आहेत. मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा असला तरी त्यांना मुस्लिम आणि दलित मतदारांची गरज का भासतीये? यातून जरांगे नेमकं काय साधतायत जाणून घ्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश. आपण पाहतात लगावबत्ती. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली वर्षभर तीव्र आंदोलन करतायत. त्यांना मराठा समाजाचा प्रचंड पाठिंबा दिसून येतोय. आंतरवली ते मुंबई दरम्यान काढलेल्या मोर्चाला झालेली विशाल गर्दी असो किंवा नारायणगडावर घेतलेला दसरा मेळावा असो, जरांगे फॉर्मला काय आहेत हे दिसून येतं. हीच ताकद वापरून लोकसभेला सत्ताधारी महायुतीला त्यांनी जेरीस आणलं होतं. सत्ताधारी पक्षाकडून आपल्या मागण्या मान्य न झाल्याने आपण विधानसभेत ताकद दाखवणार हे त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्या दृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. पण नारायणगडावरील दसरा मेळाव्यात त्यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं गेलं. यापूर्वीही त्यांनी मुस्लिम आरक्षणाचा विषय बोलून दाखवला होता. मुस्लिम धर्मगुरू तसेच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी त्यांनी 2 तास चर्चा केली होती. तसंच काही दिवसांपूर्वी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जलील यांनी माध्यमांशी बोलताना जरांगे यांच्यासोबत युती होऊ शकते असे संकेत दिले होते. मुंबईला मोर्चाला जाताना अहमदनगर येथे मदरशावर केलेला मुक्काम असो वा जाहीररित्या केलेली मुस्लिम आरक्षणाची मागणी असो, जरांगे हे मुस्लिमांना जवळ करण्याचा प्रयत्न करताना दिसले होते. तर दलित मतांसाठी जरांगे यांनी आधी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी सूत जुळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र डॉक्टर आंबेडकर यांनी जरांगेंच्या सरसकट मराठा ओबीसीकरणाला जाहीर विरोध केला. तसंच जरांगे यांच्या सगळे सोयरेच्या मागणीलाही विरोध केला होता. त्यामुळे जरांगे यांनी आपला मोर्चा प्रकाश आंबेडकरांचे पुतणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू असलेले राजरत्न आंबेडकर यांच्याकडे वळवला. राजरत्न यांच्यासोबत त्यांनी अनेक वेळा बैठका घेतल्या. त्यांच्यात अनेक चर्चा झाली. निवडणूक लढवणार हे जाहीर करताना त्यांनी SC ST राखीव प्रवर्ग असलेल्या जागांवर उमेदवार देणार नाही अशी घोषणाही केली. त्या जागांवर जरांगेंचा पाठिंबा घेऊन राजरत्न आंबेडकर हे राखीव जागांवर उमेदवार देऊ शकतात अशीही एक शक्यता आहे. शिवाय जरांगेंनी कोणत्याही जाहीर सभेत दलित विरोधी भूमिका घेतली नाही. यामुळे एकीकडून दलित समाजाचीही ते मोड बांधताना दिसत आहेत. दलित, मुस्लिम आणि मराठा समाजाची महत्वाची बैठक आज आंतरवली सराटी इथे पार पडली. या बैठकीला सर्व जाती धर्मातील प्रमुख धर्मगुरूंची उपस्थिती होती. मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरण जुळलंय. ज्यांना अर्ज दाखल करायचे त्यांनी करावेत. मी अर्ज मागे घेण्यास सांगितले की सूचनेनुसार संबंधित लोकांनी अर्ज मागे घ्यायचे असं जरांगे यांनी आधीच सांगितलं होतं. आता 3 तारखेला किती जागा लढायच्या, कोणत्या जागा लढायच्या आणि उमेदवार कोण असणार याची घोषणा जरांगे करणार आहेत. लोकशाही मार्गाने कुठलीही गुंडगिरी न करता निवडणूक लढवणार असल्याचंही ते म्हणाले. जरांगे फॅक्टरमुळे लोकसभेला महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला. यामुळे या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने आपलं लक्ष ओबीसी मतांकडे वळवलंय. यासाठी राज्यात अनेक जातींसाठी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. ओबीसी मध्ये एकत्र आलीच तर जरांगे यांना आपला डाव लावणं अवघड होऊ शकतं हे त्यांनी ओळखले. यामुळे त्यांनी मराठा, दलित आणि मुस्लिम अशी मोठ बांधायला सुरुवात केली होती. यामागचं दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे हरियाणा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जाट फॅक्टर हा सपशेल आपटला आणि ओबीसी समाज एकत्र आल्यानं भाजपला सहज बहुमत मिळालं. ओबीसी मते जर एकत्रित आलीच तर काय होऊ शकतं हे जरांगेंनी पाहिलं. त्यामुळे त्यांनी ही अनोखी युती बनवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. एकंदरीतच जरांगे या निवडणुकीत मराठा मतांबरोबरच मुस्लिम आणि दलितांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. लोकसभेला मुस्लिम समाज आणि दलित समाज यांनी साथ दिल्यानंतरच मावियाकडून महायुतीचे उमेदवार पाडण्यात आले होते. राज्यात मागील निवडणुकांमध्ये माळी, धनगर आणि वंजारी समाजाने माधव पॅटर्न यशस्वीपणे राबवला होता. भाजपकडून फॉर्म्युला जिवंत करून त्याला मायक्रो ओबीसींची जोड दिली जाते. आचारसंहिता जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वी सरकारमध्ये निर्णयाचा वर्षाव केला गेला. यामध्ये ओबीसींना डोळ्यासमोर ठेवून महामंडळे स्थापन करणे, नॉन क्रिमिलेअरच्या उत्पन्नाची मर्यादा 8 वरून 15 लाख करण्याची शिफारस करणे, 15 जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस करणे. या निर्णयातून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती तर आहेच,
पण यातून जरांगेंना मात देण्याचं महायुतीचं लक्ष आहे. यामुळे जरांगेंनीही आता मराठ्यांसोबत मुस्लिम आणि दलितांचीही मदत घेतली. जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीमुळे या विधानसभेलाही माधव पॅटर्न अस्तित्वात येऊ शकतो. माधव पॅटर्नला तोड देण्यासाठी जरांगे MMD म्हणजे मराठा मुस्लिम दलित पॅटर्न राबवत आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे फक्त मराठा नेता ही ओळख पुसून जरांगे यापुढेही जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. माझी मान जरी कापली तरी मी लढणार असा निर्धार आता जरांगेंनी केलाय. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, जरांगेंचा हा फॅक्टर या विधानसभेत यशस्वी होऊ शकतो का? कुठला पॅटर्न जास्त वरचढ ठरेल, मुस्लिम मराठा दलित की माधव पॅटर्न? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.